जागा बिगा किती मस्त आहे. मागच्या साईडला एकदम नदी चालली आहे. बरोबर टायमावरती पाऊस आलाय. एकदम नदी किनारे आहे. तर कधी असं म्हणजे पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम कधी होतो का इकडे? यावर्षी पाणी आलं होतं. 4 दिवस रस्ते बंद होते. हा, साधारणतः इथे 6 ते 7 फुटापर्यंत पाणी होत आहे. काय बोलताय? आता मी निघालो चिंबोरा आणायला. निलेश आहे आणि वैभव आहे पाटील. दिवसाची ही जागा किती मस्त वाटत असेल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता निलेशच्या गावी चाललोय. निलेश आहे आणि अजून दोघं जण येतात आहेत. डॉली येते आणि निलेशची आई येते आहे आणि पनवेलला थांबायचं आहे. पनवेलवरून दीदी आणि ताईला पिकअप करायचं आहे आणि ताईच्या पोरी येत आहेत. आता निघालो इकडून. तर मित्रांनो, आता काकी आणि डॉली पण आले. आम्ही आता निघालोय, वाशीच्या पुढे आहोत. आता ताईला आणि पोरींना घ्यायचं आहे आणि दीदीला घ्यायचं आहे पनवेलवरून. आता आलो आहोत आम्ही इकडे ताईच्या इथे. ते काही गरीब लोकांना आम्ही लिफ्ट देणार कुठे आहे. आहेत ते बघ गरीब लोक. ते बघा तिकडे थांबलेत, आमची वाट बघतायत. दहा मिनिटं झालं उभा ठेवलं त्यांना बाहेर. या या, हॅलो, माग सर. हाय गब्बू, हाय गोला, हाय ताई, हाय. मी आलोय, सर्वजण बसलोय गाडीमध्ये. हाय, YouTube channel. येस. अरे यार, गर्दी वाटतं. बहुत गर्दी है. त्याचं लोकेशन चांगलं आहे ना. म्हणे लोकेशन मस्त जागा आहे. प्राईम लोकेशन. इसको प्राईम लोकेशन बोलते हैं. आता आहे ना, मी वडकलला आहोत आणि वडकल मधून आहे ना थोडा आतमध्ये एक जागा आहे चहा कॉफीसाठी, बेसिकली नाश्त्यासाठी आहे. तो किती मस्त जागा आहे. आणि या साईडला ना नदी आहे. निलेश एकदा आला होता इकडे, दाखव तुम्हाला. इकडे नदी आहे बाजूलाच. इकडे बाजूलाच नदी आहे आणि नदीला लागूनच आहे इकडे रोड टच. जर वडखलवरून जो पालीला जायचा रस्ता आहे ना, त्या रस्त्याला आहे, पाली खोपोली रोडला. पहिला नदी तर बघू दे. अरे डॉगेश भाई, जागा बिगा किती मस्त आहे. मागच्या साईडला एकदम नदी चालली आहे. निलेश आला होता लास्ट टाइमला, तर बोलला की इकडे त्याला जाऊन बघूया, मस्त भेटतो चहा नाश्ता. आणि इथे असं बसायला गेलंय मस्त. इकडे एक छोटीशी टपरी आहे त्यांची, तिथून ते लोक बाकी सर्व जागी ऑर्डर्स देतात. इकडे बारीकसा झुला आहे, दोघं जण झुलतायत त्याच्यावरती. जाऊ नंतर. आणि पार्किंग साठी पण जागा आहे इकडे साईडला, असं काय टेन्शन नाही. फिनिश. ट्राय तर कर. पाणी बोललाच काय बोलतो. पावसामध्ये चहा. बरोबर टायमावरती पाऊस आलाय. वडापाव वगैरे खाल्लाय, कॉफी येते आणि चहा येतात. तोपर्यंत पाऊस बघा कसला आलाय जोरात. कुठे आले? सुक्या सावलीला. गरमागरम चहा आणि वडापाव. अरे वडापाव उडायला लागले. त्यामध्ये चटणी काय मध्ये गेला? काय मध्ये गेली चटणी?
ओ माय ओ माय आता इथे वडकलला आलो होतो. आता झालाय आमचा चहा नाश्ता करून. ते भाऊ आहे तिकडे, विशाल भाऊ. हे आहेत विशाल गायकर भाऊ आहेत. पुढची भजी आहे ना त्यांची भजी आपण नक्की येऊन ट्राय करा. एकदम गरमागरम करून देतात ते. आणि वडापाव एकदम मस्त बनवतात. एकदम नदी किनारे आहे, तर कधी असं म्हणजे पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम कधी होतो का इकडे? यावर्षी पाणी आलं होतं हा 5 तारखेला, अच्छा. त्यामुळे रस्ता वगैरे सगळे बंद होते. जो आता मध्ये पाऊस पडला होता ते खूप पाऊस दिवस. पडला त्याच्यामध्ये, हा तर 4 दिवस रस्ते बंद होते. हा, तर कुठपर्यंत पाणी भरलं होतं म्हणजे? साधारणतः इथे 6 ते 7 फुटापर्यंत पाणी होत आहे. काय बोलताय? खूप जास्त पाणी भरलं होतं. हा पूर्ण नदीचं पाणी इकडे आलं होतं. नदीचं पाणी बॅक मारला होता अच्छा. डॅमचं, हा हा, त्यामुळे ते हे झालं. अच्छा, म्हणजे पूर्ण पाणी भरलं होतं. मग हा सगळं म्हणजे गेला होता पाण्याखाली. हा पूर्ण पाण्याखाली गेलो होता. मग त्यानंतर नवीन बांधलं तुम्ही परत? नाही, आपलं वाचलं त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे काहीतरी छोटा मोठा काम करायला लागला असेल. हा, छोटं मोठं काम करावं. तर तुमच्या इकडचे भजी आणि वडापाव तर मस्त होता एकदम. तर इकडे जर कोणाला यायचं असेल तर कसा होऊ शकतो ते जरा सांगा जरा. पुण्यावर येत्या वेळेस एक्सप्रेस वेने आल्यानंतर खोपोली, नंतर पाली खोपोली अच्छा, पाली खोपोली मार्ग. खोपोली मार्ग. जो वडकलचा रस्ता आहे त्या वडकलच्या रस्त्यावरून पाली मार्गाला पाली मार्गाला जाणार असेल तर राईट साईडला येऊ शकता. इकडे राईट साईडलाच आहे. तर इकडे येऊन नक्की ट्राय करा. अंबा स्नॅक्स कॉर्नर. हा, काय नाव आहे? अंबा स्नॅक्स कॉर्नर. आंबा स्नॅक्स कॉर्नर. एकदम मस्त डिश होती काका. थँक्यू. धन्यवाद. आता इथे चहा नाश्ता वगैरे करून झालाय आणि एकदम मस्त होती टेस्ट. भजी आणि चहा नक्की इथे ट्राय करा. वडापाव पण मस्त आहे. हा जो हे रूट आहे तो वडकलला आहे ना, वडकलवरून जो पालीला जायला रस्ता आहे त्या रस्त्यावरती आहे, राईट हँड साईडलाच. कॉम्प्लिमेंटरी खूप दिवसानंतर अल्पेनलिबे. अल्पेनलिबे लॉलीपॉप ना चॉकलेट. आता निघतोय इकडून. आता मध्येच तुम्हाला भेटतो पुढे थांबलो तर. सध्या तर इकडून चाललोय. पाऊस पण पडतोय. पाऊस बरोबर टायमावरती आला. इथे पकड हे पाणी. आता मी पोचायला आलो इकडे महाडला. 5 मिनिटांमध्ये पोचू. आणि इकडचे रस्ते एकदम मस्त आहेत. निलेशनी खूप छान. 4 तासामध्ये घेऊन काय बोलू? मध्ये आम्ही थांबलो म्हणून 4 तास लागले. 4 तासामध्ये नाहीतर घेऊन असं आम्ही 2 ते 2.5 तासामध्ये पोहोचतो ना निलेश. हो. आजोबा बसले तिकडं आरामात. हा नाही मारला असता. हा नाही आलो तर इथंच दाखवतोय बा. स्वतःच्याच गावात जायला लागेल अबो, मारला, पण मोहल्ल्यातून जायचं आहे. मोहल्ल्यातून आपल्या मोल दादलीला जायचं. दादलीला दादलीला ना? हा पुढं आहे ना इथून. हा निलेशच्या गावामध्ये इंटर करणारा पूल पहिलाच आणि ही नदी. कुठली नदी निलेश? सावित्री नदी. सावित्री नदीचा पूल. हिचा आपण तुम्हाला मोठा व्हर्जन दाखवूया 5 मिनिटांनी. अजून काम चालू आहे ब्रिजचा एक. शिवाजीचं. आता आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलोय. हे तिकडे बघ, पासून तिकडे घे. लेपला गे लेपला गे ना. हा इकडे पण आहे. बस आली माझी. मस्त आहे एकदम. आता घेऊ. मागच्या आपण इकडे थांबलेलो ना कुठेतरी चाय पियाला. हा, चाय प्यायला. बोलायचं का? उडाचं हा मस्त होता एकदम. आता जो मेन पूल आहे तो येणार आहे आला. नदीचा. याच्यावरून पाणी जातो. या नदीच्या वरून पाणी जातो. मित्रांनो विचार करा, पूर आला. पूर आल्याच्या नंतर किती प्रॉब्लेम होत असतील गावकऱ्यांना. रस्ता बंद. नाही गेलं. आता कमी आहे बोल. तरी आता पाणी खूप कमी आहे तरी पण बऱ्यापैकी पाणी आहे. हा बघा. आणि हे बघा बऱ्यापैकी कमी आहे. हा, हे आहे पाणी आहे. कमी आहे काय? कमी आहे. आमच्या गणपतीकडे विसर्जन होतात.
निलेश यांचे गणपती इथंच विसर्जन करतात. ते बघा तिकडे जागा आहे ना, तिकडे मी पण आलो होतो 2-3 वर्ष. आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यानंतर भेटतो, नाही तर तुम्ही घरपर्यंत पोहोचाल. म्हणून मी तसं थांबतो इथल्या म्हणून इथं. हा व्हिडिओ इथे संपवतो. डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यानंतर भेटतो. आता मी निघालो चिंबोरा आणायला. निलेश आहे आणि वैभव आहे पाठी. हाय बरे भेटत काय भेटतोय काय माहिती. चिंबोरा भेटत काय माहिती नाही, चाललोय बघायला. बसलाय मागे वैभव आणि पकडणारा वैभवच आहे आणि अजून एक आहे धुरंधर कोणतरी मित्र. निघाला तर रस्त्याने गाडी तिथपर्यंत जाते, तिथपर्यंत गाडी न्यायची आहे, त्यानंतरला मग नदीला उतरायचं आहे. पिशवी आणले त्याने पुढच्या मंगळवारी आजचा वार शनिवार. आलोच आता. इकडे जरा थांबलोय नदीला, बघतोय भेटलीत काय, इथं भेटतात का बघू आणि मग पुढे जाऊ. डायरेक्ट बाहेरच्या बाहेर आलो म्हणून आता यांनी हाफ पॅन्ट घातली असती. 100%. काय बोलते तसं. इकडे आलो आणि पाऊस असला चालू झाला ना जोरामध्ये, नदीवरती पोहोचायच्या आधीच तर थोडा टाइम थांबलो गाडीमध्ये, त्यानंतर आता निघालो. जास्त पाऊस असला की असं पाणी गजूल होतो, मग त्यानंतरला भेटत नाही चिंपोऱ्या. आता बघू कशी काय सिच्युएशन आहे ती. दिवसाची ही जागा किती मस्त वाटत असेल. तर मित्रांनो, रात्री आल्याच्या नंतरला आम्ही आहे ना, आल्या पहिला गेलो खेकडी पकडायला नदीवरती. हे बाकीची मंडळी घरीच होती, तर खेकडी पकडायला गेलो आणि तुम्हाला सांगतो 1-1.5 तास आम्ही फक्त नदीमध्ये फिरत होतो, पण एक पण आम्हाला खेकडा भेटला नाही, कारण की पाऊस खूप जास्त होता. तर बस आता घरी आहे निलेच्या. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.